थेट जाऊयात, संजय राऊत माध्यमांशी बोलतायत. पद्धत नाही. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. मी कालही म्हणालो की ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी त्यांना भेटणं की मी त्यांना भेटणं याच्यामध्ये गुप्त काय असू शकतं. ते का भूमिगत बैठक नव्हती ना बंकरमध्ये. बंकरमध्ये होती का बैठक? आम्ही बंकरमध्ये भेटलो किंवा तळघरामध्ये भेटलो. दोन नेते भेटतात तेव्हा चर्चा होते. त्यांच्याकडे माझं बरेच दिवसापासून भेटण्याचं एक चालू होतं. वेळ जुळत नव्हती. एकतर सामनासाठी एक त्यांची प्रदीर्घ मुलाखत बरेच दिवसापासून मी घ्यायचं योजना करतो. याशिवाय महाराष्ट्रातल्या काही प्रमुख संस्था ज्या आहेत साहित्यविषयक, तर त्यांनी एक अशी योजना समोर आणली आहे माझ्या की एक जाहीर मुलाखत, आता करोना असल्यामुळे गर्दी जमवता येत नाही, पण एक जाहीर मुलाखत त्यांची मी घ्यावी देवेंद्र फडणवीस यांची, एक पत्रकार म्हणून, संपादक म्हणून. आणि ते महाराष्ट्रातल्या एक राजकीय घडामोडीतले गेल्या काही दिवसातले साक्षीदार म्हणून एक मुलाखत घ्यावी अशी इच्छा होती. त्याच्यात चर्चा केली मी त्यांच्याशी, गप्पा मारल्या आणि जेवलो सुद्धा एकत्र आम्ही. अगदी गोपनीय पद्धतीनं जेवलो. सर काय सांगाल, आता हे प्रारूप वगैरे फिक्स करायचं झालेलं, ते प्रारूप ठरलेलं आहे का तुमचं आता की पुढची मुलाखत कशा प्रकारे होणार आहे, कुठे होणार आहे? काल आम्ही साधारण चर्चा केली, पण ठरवू ना आम्ही. अनेकांना उत्सुकता आहे मुलाखती संदर्भात. मी घेतलेल्या त्यांच्या मध्यंतरी मी माननीय शरद पवार यांची मुलाखत घेतली सामनासाठी. खरं म्हणजे पवार साहेबांची मुलाखत सुद्धा मी जाहीर मुलाखत पुण्यात घेणार होतो, पिंपरी चिंचवडला, पण ती त्या काळात होऊ शकली नाही या काही घटना घडामोडींमुळे. यांची घेण्यासंदर्भात काही संस्थांचं म्हणणं आहे, देवेंद्र फडणवीस यांचं, तर घेऊ ना. जर जेव्हा तुम्ही मुलाखत घेता त्यानंतर राजकीय समीकरण बदलतात असं सर्वांचं मत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्याची मुलाखत घेतल्यानंतर पूर्ण समीकरणच बदलतं, त्यामुळे तुम्ही आता देवेंद्र सिंगची मुलाखत घेणार, त्यानंतर राजकीय समीकरण बदलतील असं आता हे मी कसं काय सांगणार. मला असं वाटतंय सरकार सध्याची चाललेली व्यवस्था ही व्यवस्था 5 वर्षासाठी, आणि शरद पवार, माननीय शरद पवार किंवा दिल्लीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, अजित पवार, या सगळ्यांचं अत्यंत उत्तम प्रकारे समन्वय आहे. राज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत. शरद पवार साहेबांचं त्यांना उत्तम मार्गदर्शन असतं. आम्ही सगळे एकमेकांशी सहकार्य करतोय. त्याच्यामुळे काही समीकरण वगैरे बदलणार नाही. शिवसेना आणि बीजेपी आता शिवसेना आता आणि बीजेपी पुन्हा एकदा एकत्र जवळ याची अशी सगळी चर्चा सुरू झालेली आहे राजकीय वर्तुळामध्ये. चर्चा तुम्ही करू शकता. आपल्याकडे काय चर्चेला सेन्सॉरशिप नाही तर चर्चेला रेशनिंग पण नाही. चर्चा अमर्याद करू शकता. पण हिंदी में जानना चाहेंगे, कल देवेंद्र फडणवीस से मुलाकात हुई, किस बात को लेकर मुलाकात हुई है? देखिए, देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री है. 5 साल तक देवेंद्र जी ने महाराष्ट्र में मुख्यमंत्री पद संभाला है. हम उनके साथ काम भी कर चुके हैं. फिलहाल देवेंद्र जी महाराष्ट्र के लीडर ऑफ अपोजिशन है, बीजेपी के वरिष्ठ नेता है, अब बिहार के इंचार्ज बन गए. बहुत दिनों से मेरा और उनकी मुलाकात तय हो गई थी. वो दूसरे कारणों से, खास करके सामना के लिए उनकी एक मुलाकात इंटरव्यू में साक्षात्कार लेना चाहता था, लेकिन टाइम का थोड़ा सा गड़बड़ था. कोरोना हो गया, ये हो गया. और भी एक महाराष्ट्र में जो कुछ साहित्य विषयक संस्था है, कुछ प्रेस क्लब्स हैं बड़े, उनका भी ये कहना है कि मैं एक देवेंद्र जी की मुलाकात जाहिर तौर पर लूँ पब्लिक के सामने. तो इस बारे में भी मैं बात कर रहा था कि हम कैसे कर सकते हैं. ये लोगों की एक मांग है कि मैं आपके साथ मंच पर आकर बात करूं. ऐसा है कि हम दोनों कोई दुश्मन नहीं है ना. महाराष्ट्र की राजनीति में कभी व्यक्तिगत दुश्मनी नहीं होती है. आइडियोलॉजिकल या कोई भूमिका पर हमारे विवाद हो सकते हैं. तो इसलिए हमने उनसे बात की, और ये कोई जो हमारी बैठक थी वो कोई गोपनीय नहीं थी. हम कोई बंकर में अंडरग्राउंड नहीं बैठे थे, खुलेआम लोगों के सामने बैठकर बात कर रहे थे. पर सर, इसके राजनीतिक मायने निकाले जा रहे हैं. और आपको मैं ये भी बताना चाहता हूँ, मैं देवेंद्र जी को मिल रहा हूँ
इस बारे में उद्धव जी को भी जानकारी थी। सर ये आप कह रहे हैं कि हम दोनों कोई दुश्मन नहीं है, तो क्या ये माना जाए कि दोस्ती की तरफ हाथ बढ़ा रहे हैं आप दोनों? नहीं, दोस्ती का हमने कहा कि मैंने कहा कि राजनीति में महाराष्ट्र में ये कोई नॉर्थ की राजनीति नहीं है कि जो हमारा विचार का नहीं है वो हमारा दुश्मन बन गया। हम हमेशा एक दूसरे से मिलने की संस्कार और संस्कृति महाराष्ट्र के राजनीति में है। जब हम बीजेपी के साथ थे तब मैं खुद जाकर पवार साहब को मिलता था। आज भी बीजेपी के बहुत से नेता पवार साहब से कम्युनिकेट करते हैं। ये क्या है उसमें? आज भी मोदी जी हो, अमित शाह साहब हो, पवार साहब से बहुत से विषय पर सलाह मशवरा करते हैं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भी आज भी प्रधानमंत्री मोदी जी को अपना नेता मानते हैं। मैं भी मानता हूँ, देश के प्रधानमंत्री है। सर ये जानना चाहेंगे कि ये सर्वविदित है कि संजय राउत जब किसी से मुलाकात करते हैं तो राजनीतिक भूकंप आता है, तो क्या इस मुलाकात को एक राजनीतिक भूकंप की शक्ल माने हम? अगर भूकंप आएगा तो पहला जो धक्का होता है मुझे मिलेगा ना नीचे से। अब तक तो मुझे कोई करंट नहीं लगा है। जब तक करंट नहीं लगता है तब तक भूचाल कैसे आ जाएगा? पहले जो धक्के महसूस होते हैं ना, 2 रिश्टर स्केल, 1 रिश्टर, अब तक तो आधा रिश्टर स्केल भी नहीं शुरू हुआ है। सर एक और बात है, अकाली दल ने एनडीए का साथ छोड़ दिया है, तो कहीं ना कहीं आपको लगता है शिवसेना भी रह चुकी है एनडीए में, कहीं ना कहीं लगता है जो रीजनल पार्टीज हैं उनको नजरअंदाज किया जा रहा है कि बीजेपी की तरफ देखो, से? एनडीए के दो मजबूत स्तंभ जो थे वो शिवसेना और अकाली दल थे। शिवसेना को मजबूरन एनडीए से बाहर निकलना पड़ा। मजबूरन बोल रहा हूँ, हमारी इच्छा नहीं। अब अकाली दल जो एक बहुत ही मजबूत। एक और बात है, अकाली दल ने एनडीए का साथ छोड़ दिया है, तो कहीं ना कहीं आपको लगता है शिवसेना भी रह चुकी है एनडीए में, कहीं ना कहीं लगता है जो रीजनल पार्टीज हैं उनको नजरअंदाज किया जा रहा है बीजेपी की तरफ से? एनडीए के दो मजबूत स्तंभ जो थे वो शिवसेना और अकाली दल। शिवसेना को मजबूरन एनडीए से बाहर निकलना पड़ा। मजबूरन बोल रहा हूँ, हमारी इच्छा नहीं थी। अब अकाली दल जो एक बहुत ही मजबूत स्तंभ था, 1996 से हम एक साथ रहे, वो भी उनके वो किसानों का जो विषय है उस मामले में निकल चुका। अब नए साथी मिल गए हैं बीजेपी के एनडीए को, तो मैं उनको शुभकामनाएं देता हूँ। पर सर आने वाले बिहार चुनाव में इसका कितना असर देखते हुए नजर आएगा सर? जहां शिवसेना और अकाली दल नहीं है जिस गठबंधन में, मैं उसको एनडीए नहीं मानता। एनडीए का मतलब था बीजेपी, शिवसेना और अकाली दल। ये 3 दल हमेशा एक साथ रहे, संकट के घड़ी में रहे, चाहे सत्ता हो या ना हो, हम हमेशा बीजेपी के साथ रहे, एनडीए के साथ रहे। अब अगर हम दोनों नहीं है और कुछ नए लोग जुड़े तो ये नया गठबंधन है। सारा अली खान, दीपिका पादुकोण और श्रद्धा कपूर से पूछताछ हुई है, क्या? देखिए, ये जांच के बारे में मैं क्या सवाल है? मैं भी आप जैसे अखबार में पढ़ता हूँ या टीव्ही पे देखता सर, सर, एक मराठीमध्ये अकाली दल जे सोडून गेलेलं आहे त्याच्याबद्दल जे आणि एनडीए बद्दल म्हणताय तर त्याच्याबद्दल जरा मराठीमध्ये. हूँ। नाही, अकाली दलाच्या बादल यांनी एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली। मला खरोखर वाईट वाटलं आम्हाला सगळ्यांना, कारण शिवसेना त्या एनडीएतून बाहेर पडली म्हणण्यापेक्षा शिवसेनेला बाहेर पडावं लागलं। जी परिस्थिती आमच्यावर लागली, आम्ही सगळ्यात जुने साथी होतो त्यांचे, आम्ही आणि अकाली दल आणि शिवसेनेनं एनडीए मध्ये सातत्यानं एक बाजू लावून ठेवली होती। काही लोक जे आले आणि गेले ते सत्तेच्या झुळकीबरोबर आले आणि सत्ता जाताच निघून गेले, पण शिवसेना आणि एनडीए अकाली दल कधी या पद्धतीनं वागले नाही। पण शिवसेनेला बाहेर पडावं लागलं, आता अकाली दल बाहेर पडलं। अकाली दल आणि शिवसेना हे एनडीएचे 2 मजबूत स्तंभ होते, खांब होते। आज दोन्ही खांब एनडीए मध्ये नाहीये। जिथे शिवसेना आणि अकाली दल नाही, ज्या आघाडीमध्ये, त्याला मी एनडीए मानत नाही। ती नवीन आघाडी आहे त्या नावानं झालेली। आम्ही त्यांचे चेहरे होतो, एनडीएचे मुख्य फेस। सर आणखीन एक आहे की आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे, कारण शेतकऱ्यांच्या पिकांचे 100% जे आहे ते नुकसान झालेलं आहे। या संदर्भात ठीक आहे, चालू ठेव. नुकसान नक्कीच झालेलं आहे,
त्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. सर, इस मुलाकात पर एक तसं सुद्धा यावं लागतं काही बाबतीत. प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की अनएडिटेड मुलाखत व्हावी. अनएडिटेड जसवंत सिन्हा का निधन हो गया सर, निधन. त्यांचं संजय राऊत यांच्याशी माध्यमांचे प्रतिनिधी बोलत होते आणि फडणवीसांची जी काही काल संजय राऊत यांच्याशी भेट झाली होती ही बैठक गुप्त नव्हती असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. मुलाखती संदर्भात ही भेट होती असं राऊतांनी पुन्हा एकदा सांगितलंय.